नमस्कार, मी मनीषा. राजलक्ष्मी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. आज आपण अयंगार बेकरी स्टाईल रवा केकची रेसिपी पाहणार आहोत. अतिशय सॉफ्ट आणि रवाळ असा हा केक होतो. चला तर आधी बेसिक तयारी करून घेऊया. मी हा चौकोनी ट्रे घेतलेला आहे. याला छान ग्रीस करून घेऊया. सगळीकडं मी तेल लावून घेणार आहे. थोडासा मैदा भुरभुरून याला डस्टिंग करून घेणार आहे. एक्स्ट्राचा मैदा आता काढून घेऊया. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 कप रवा घेणार आहे. रवा हा आपण बारीक करून घ्यायचा आहे. तुम्ही इथं चिरोटी रवा वापरला तरी चालेल. 2 कप रव्याला पाऊण कप साखर आणि 2 टेबलस्पून इथं मी मिल्क पावडर घेतलेली आहे. 2 टीस्पून बेकिंग पावडर. आता या मिश्रणामध्ये टीस्पून बेकिंग सोडा घ्यायचा आहे. भगवा कलर घालणार आहे. तुम्ही इथं पिवळाही कलर घातला तरी चालेल. पाव टीस्पून व्हॅनिला इसेन्स घालूया आणि हे चिमटभर मीठ घालून हे सगळे ड्राय इन्ग्रेडियंट्स मिक्सरला फिरवून घेऊया. पहा, अगदी गुळगुळीत असं हे मिश्रण झालेलं आहे. आता हे एका भांड्यात काढून घेऊया. सगळे मिश्रण भांड्यात मी काढून घेतलेलं आहे. अर्धा कप आता दही आणि अर्धा कप दूध असं मिक्सरला छान फिरवून घ्यायचं आहे. माझं मिक्सरचं भांडं छोटं आहे, नाहीतर सगळेच इन्ग्रेडियंट्स एकत्रित मिक्स केले तरी चालतील. म्हणजे 1 पॉट रेसिपी तयार होईल. आता हे छान फिरवून घेऊया आणि इथं छान मिक्स झालेलं आहे. आता दोन्ही एकत्रित करून एकत्रित मिश्रण तयार करायचं आहे. हँड बीटरने छान मिक्स करून घेऊया. अगदी सगळं मिश्रण एकजीव झालं पाहिजे. आणि जर वाटलं तर यामध्ये दूध थोडं घालून घ्यायचं आहे. पहा, सगळं मिश्रणाचं एकजीव झालेलं आहे. आणखी 2 मिनटं याला आपण फेटून घेऊया. इथं मी टूटी फ्रुटी केकमध्ये घालणार आहे. टूटी फ्रुटी तळाला जाऊन बसू नये म्हणून थोडीशा मैद्यात ती घोळवून घ्यायची आहे. हे मी मिश्रण तयार करेपर्यंत गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे. आता टूटी फ्रुटी घोळून घेतलेले आहे. थोडंसं मिश्रण ट्रेमध्ये घालून घेऊया. मध्ये टूटी फ्रुटी घालून घेऊया. आणखी थोडं मिश्रण ओतून सगळं मिश्रण आता ओतून घ्यायचं आहे आणि वरूनही टूटी फ्रुटी लावून घ्यायची आहे. इकडं मी शेगडीवर प्रीहीट करण्यासाठी कढई ठेवलेली आहे. आता सगळं मिश्रण ट्रेमध्ये काढून झालेलं आहे. वरून टूटी फ्रुटी घालून घ्यायची आहे आणि ट्रे थोडासा टॅप करून घ्यायचा आहे, म्हणजे जी हवा आहे ती निघून जाईल. दोन वेळाला टॅप करून घेऊया. आणि आता हा ट्रे प्रीहीट केलेल्या बुट्टीत ठेवून देऊया. 30 मिनिटासाठी केक बेक करायचा आहे. मीडियम फ्लेमवर 30 मिनिटांसाठी हे मिश्रण बेक करून घ्यायचं आहे. पाहूया, अर्धा तासानंतर आपला केक रेडी झालेला आहे. कलरही इतका छान आलेला आहे. आता आपण आतून कच्चा आहे का पाहूया. चाकू क्लीन निघत आहे, याचा अर्थ केक छान बेक झालेला आहे. आता थंड झाल्यानंतर कडा काढून घेऊया.
आणि केक सोडवून घेऊया. पहा, कलरही किती छान आलेला आहे. केक छान बेक झालेला आहे. अशा छान छान रेसिपींसाठी राजलक्ष्मी रेसिपी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. रवा शेजारी बेल आयकॉन प्रेस करून ऑल ऑप्शन सेट करा, म्हणजे माझे नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. पहा, केक अतिशय सॉफ्ट झालेला आहे. धन्यवाद.